नक्की हे प्रकरण काय आहे? शशिकांत शिंदेवर घणाघात आरोप होतोय। लोकसभेची निवडणूक चालू झालेली आहे। माथाडीचे कामगार नेते आहेत नरेंद्र पाटील आपल्यासमोर। पाटील साहेब नमस्ते। नक्की आज तुम्ही सातारमध्ये एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। नक्की हे राजकारण चाललंय तरी काय? नक्की लोकसभा आल्यानंतर सर्वप्रथम मी महायुतीचे उमेदवार व कमळचे भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। या निवडणुकीमध्ये ते प्रचंड मताने निवडून यावेत अशी मी मनापासून त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करून पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी प्रचंड ताकदीने त्या ठिकाणी काम करणार आहोत। निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार तुतारीचे यांनी फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन जे त्यांनी वक्तव्य केलं त्याच वक्तव्याला मी उत्तर दिलं आणि ते उत्तर एवढं झोंबायची गरज नाही आहे। जर तुम्ही काही केलंच नसेल तर घाबरायची गरज नाही आहे। मुतारी आणि शौचालय याच्यामध्ये तुमचं काहीच जर योगदान नसेल तर तुम्ही बिनधास्तपणे निवडणुकीला सामोरं जा, तुमचा प्रचार करा आणि तुम्ही तुमचं निवडणूक कसं यशस्वी करता येईल त्याचा प्रयत्न करा। आम्हीही आमच्या असणाऱ्या उमेदवाराचा आमचे नेते पंतप्रधान मोदी साहेब, आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यात आणि देशात दिलेल्या कामगिरीवरतीच आम्ही या ठिकाणी मत त्या ठिकाणी मिळवून घेऊ आणि छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांची कारकीर्द त्यांचं केलेलं काम नक्कीच त्याच जोरावरती आम्ही ही निवडणूक जिंकू। परंतु गेल्या वेळी 2019 मध्ये उदयनराजेंबरोबर तुमचा विरुद्ध सामना रंगला होता। त्याच उदयनराजेंना घेऊन आज तुम्ही उदयनराजेंचं काम करताय। नगरपालिकेचा तुम्ही आरोप केला होता। काय कशा पद्धतीने तुम्ही कामाकडे पाहताय? खरं म्हणजे माझे 24 मुद्दे अजूनही माझ्या लक्षात आहेत, परंतु माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पक्षाने मला जर आदेश दिला तर मी माझे सगळे हेवेदावे बाजूला ठेवलेले आहेत आणि जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराची 40-400 मध्ये त्यामध्ये वर्णी लागावी याच्यासाठी मी प्रयत्न करणार। म्हणून आता तो विषय नाही आहे। आता मला 400 मध्ये सातारकरांचा उमेदवार कसा पाठवता येईल, माझं किती योगदान मला देता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। माथाडीचे कामगार नेते आहात तुम्ही। शशिकांत शिंदे ही माथाडीचे कामगार नेते आहेत। तुमच्या कामगार नेत्यामध्ये आता जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात काहीतरी दुफळी निर्माण झाली असं थोडीशी चर्चा वर्तवली जाते। बघा काय होतं, त्यांनी युनियनमध्ये बरेच वर्षापासून काम केलेलं आहे। ते स्वतः या ठिकाणी 4 वेळा त्या ठिकाणी ह्याच्यावरती विधानसभेवरती काम केलेले, आता विधान परिषदेवरती काम केलं। नक्कीच माझ्यापेक्षा जास्त कार्यकर्ते त्यांनी जमाव केलेच असतील, त्याच्यामध्ये मी नाकारत नाही आहे। परंतु खरी परिस्थिती लोकांना माहीत नव्हतं की आज अण्णासाहेब पाटलांचं कुटुंब म्हणून आणि आज त्या कुटुंबाचा एक चिरंजीव म्हणून संघटनेचा पदाधिकारी म्हणून काम करतो। त्यांनी 2019ला जे केलं ते लोकांपर्यंत मी पोचवतोय आणि लोकांनी निर्णय घ्यायचा आहे की कुणाच्या पाठीशी उभं राहायचं आहे। त्याच्यामुळे ही गोष्ट एकदम स्पष्ट आहे। तुम्ही आता म्हणताय की शशिकांत शिंदे बालिश आहेत, नक्की बालिश असा उदाहरण का दिलं? अहो 2-3 प्रकरणामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं त्याचंच मी उत्तर त्या ठिकाणी दिलं। कारण एखादा मॅच्युअर्ड माणूस त्या ठिकाणी स्वतः त्या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये असून देखील पण जर ते हे वक्तव्य करत असतील, अँटिसिपेटरी बेल घेत असतील आणि ते म्हणतात रडीचा डाव खेळला जातो, त्याच्यामुळे त्यांनी जे केलेलं आहे त्याला ते सामोरं जायलाच लागणार आहे त्यांना। आता त्या निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीच्या नंतर हा नंतरचा भाग आहे। नक्की तुम्ही इंगा दाखवणार आहे शशिकांत शिंदेंना? हा इंगा नरेंद्र पाटलांचा बघा, तुम्ही काही शब्द वापरू शकता, मी काय तो शब्द वापरणार नाही। पण खरे सातारकर मंडळी, खरा माथाडी कामगार हा जाणून चुकलेला आहे की 2019ला काय घडलं आणि 2024ला काय करायचं आहे ते प्रत्येकाला कळालेलं आहे। इव्हन सातारकरांचे जे मतदार आहेत त्यांनाही त्यांचा भरपूर चांगला अनुभव आलेला आहे, माझ्यापेक्षा जास्त। म्हणून सातारकरच भूमिका घेतील काय घ्यायची ती। बाकी आमची लढाई ना ती आम्ही लढू, अगोदर लढू, नंतर लढू का नंतरच्या नंतर लढू, पण ती लढू। हे होते नरेंद्र पाटील। नरेंद्र पाटील आपल्याशी एकदम मस्त चांगल्या पद्धतीने आपल्या पत्रकारांशी संवाद साधला आहे। त्यांनी आरोप केलेला आहे की शशिकांत शिंदे यांना बालिशपणाचा कळस निर्माण झाल्याची नरेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे। टॉप न्यूज मराठीसाठी साताराहून जुबेर शेख, सातारा। कम ऑन गाइस, हरी अप। यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.